हाय, मी मधुमती आणि सगळ्यांना दंडवत प्रणाम. आज व्हिडिओ थोडा लेटच सुरू करते, म्हणजे साधारणतः 4-4:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालो होतो बाहेर थोडीशी खरेदी करायची होती म्हणून. कारण आज मला बाबांकडनं महिला दिनाचं गिफ्ट मिळणार होतं. ते तर प्रत्येक वर्षीच मिळतं, पण आज सुद्धा ते प्रत्येक वर्षी सरप्राईज असतं. पण आज मी सोबत जाऊन घेणार होते. त्याच्यानंतर आम्ही निघालो. आता सिटीत निघालो होतो, त्याच्यामुळे गाडीवर होतो आणि आम्ही चौघं सुद्धा तर डेस्टिनेशनला पोहोचलो. दोघीच्या दोघी गाडीवर झोपल्या होत्या, त्याच्यामुळे झोपीतच होत्या. सर्वज्ञ काही उठली नाही, पण शिवण्या मात्र उठली होती आणि आम्ही आलो होतो A7 स्टुडिओला. कारण त्यांच्या खूप छान ऑफर चालू होत्या आणि मला खूप दिवसापासून असे 3 पीस ड्रेस घ्यायचे होते. बऱ्याच ठिकाणी बघितले, पण तिथं काही मला आवडत नव्हते. म्हणजे आवडत नव्हते याचं कारण असं होतं की ड्रेस छान नव्हते असं नाही, त्या ड्रेसला अस्तर नसायचं म्हणून ते ड्रेस मला आवडत नव्हते. त्या ड्रेसला अस्तर सुद्धा होतं आणि ज्या पाहिजे त्या बजेटमध्ये सुद्धा ड्रेस होते. खरंच खूप छान होते. आता मी तिथून ड्रेस घेतले आणि नंतर निघालो. म्हटलं आता शिवण्या सर्वज्ञाला सुद्धा उन्हाळा आहे, तर थोडेसे दररोजचे कपडे घ्यावे डेली यूजचे. तर तिथं फणस दिसला आणि शिवण्याला प्रचंड आवडतं म्हणून तिच्यासाठी फणस घेतलं. नंतर तुळशीबागेच्या बॅक साईडला आलो. तिथं दोघींसाठी दररोजचे कपडे घेतले, देवाला फुलं वगैरे घेतले. मला सुद्धा उद्याच्या कार्यक्रमासाठी गजरे वगैरे घ्यायचे होते, ते घेतले. घरी आलो. येताना सुद्धा गाडीवर दोघीच्या दोघी झोपल्या होत्या, त्यामुळे थोडीशी अपघात झाली, पण ठीक आहे. आणि आता यांचं चालू होतं की असं छान आणलेले कपडे घालणं आणि आईचं चालू होतं की काय घेऊन आले ते उचकत बसणं. आता इतकं काम पडले, स्वयंपाक करायचंय, तरी सुद्धा हे बघणं मेंडेटरीच आहे माझ्यासाठी तरी. आता हे सगळं बघितलं, मुलींना छान कपडे वगैरे घातले आणि उन्हाळ्यासाठी अशी छान पेटीकोट आणले होते मी. कारण ते कॉटनचे असतात आणि एकतर गरम होत नाही आणि बरं पडतं त्यांना सुद्धा. ते टोचत सुद्धा नाहीत, एकदम सॉफ्ट असतात. आणि मला 3 पीस 2-3 ड्रेस आणले होते. हे खरंच खूप छान आणि अगदी एक नंबर आर्टिकल होतं. जसं ते व्हिडिओमध्ये दाखवतात अगदी सेम तसंच. हा माझा फर्स्टवाला ड्रेस होता. म्हणजे मला इतका परफेक्ट बसला होता ना, की असं वाटतच नव्हतं की रेडीमेड घेतलाय. आणि मला सुद्धा हे कलेक्शन खूप आवडलं. आता कपडे आणले म्हणून भूक लागणार नाही असं तर होणार नव्हतं. स्वयंपाक सुद्धा करावा लागला. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं. मस्त असं कढी, भात, भाजी, भाकरी असं मेनू होता. त्याच्यानंतर ताक सुद्धा होतं. आता जेवण झालं आणि यांचं म्हणणं होतं की आई आम्हाला मेहंदी काढ. उद्या सोसायटीमध्ये फंक्शन आहे आणि त्याच्यासाठी यांचं चाललेलं मेहंदी काढायचं. दोघींना सुद्धा मेहंदी काढली, कारण लवकर काढते आणि झोपण्याच्या वेळेस मग त्यांचे हात वगैरे धुवून मग त्यांना झोपवते. म्हणजे अंथरुणात सगळी मेहंदी सांडत नाही म्हणून. लहान मुलांना समजत नाही ना, तेवढी काळजी तर घ्यावी लागते. तर घर वगैरे सगळं क्लीन केलं, किचन आवरलं. जवळजवळ 11:45 वाजले होते आणि आता माझं काम झालं होतं. आता इथून पुढे मला व्हिडिओ एडिट करायचे आणि मग अपलोड करायचे आणि असा बिझी दिवस असतो माझा डेलीचाच. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल